नमस्कार मंडळी शेतकऱ्यांसाठी मोठाला घोषणा करणारं सरकार म्हणजेच भाजप सरकार सत्तेत येण्यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं की 2 लाखापर्यंत आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू. यांच्या वचननाम्यात सांगितल्याप्रमाणे यांनी निर्णय सुद्धा घेतला. त्याला कारणीभूत ठरले बच्चू कडू यांनी उठाव केल्यानंतर कुठेतरी सरकारला जाग आली आणि 2 लाख रुपयाची कर्जमाफी ही राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली. परंतु सरकारची दुटप्पी भूमिका आहे. अनेक बँकेला आदेश देण्यात आलेले आहेत. अनेक बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे खाते गोठवण्यात आलेले आहेत, होल्ड करण्यात आलेले आहेत. म्हणजेच काय तर जर तुमच्या खात्यावरती 20,000 रुपये असतील, 25,000 रुपये असेल तर हे सध्या बँकेच्या माध्यमातून होल्ड करण्याचं काम सुरू झालेलं आहे. आता एकंदरीत ही शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी असणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी कोणत्या केली जाणार, ज्या पद्धतीने बच्चू कडू यांनी सांगितलं की योग्य शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, मुख्यमंत्री फडणवीस असतील यांनी सांगितलं की योग्य शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की योग्य शेतकऱ्यांनाच कर्जमाफी दिली जाईल आणि परदेशी यांच्या नेतृत्वात जी काही समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून सुद्धा अहवाल सादर केले जातील आणि जे काही अहवाल सादर झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल. आता सरकारची दुटप्पी भूमिका कशी आहे याच्यावरती आपण थोडक्यात नजर टाकली पाहिजे. राज्य सरकारने जे काही कर्जमाफीचं आश्वासन दिलं त्या आधारे जे काही थकीत शेतकरी असलं त्या थकीत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी, जे काही बँकेचं कर्ज रेग्युलर भरतील अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपयाचं अनुदान. आता ह्या झाल्या दोन्ही बाजू स्पष्ट. परंतु ज्या अर्थी बँकेचं कर्ज आहे, आता जे जे काही बँकेचे खाते गोठवण्यात आलेले त्याचे कारणच तसेच आहेत. ज्या बँकेचं खातं गोठवण्यात आलेलं आहे, ज्या शेतकऱ्यांचं खातं गोठवण्यात आलेलं आहे, एका गावात अशा पद्धतीचे जवळपास 70 ते 75% शेतकरी आहेत. त्या शेतकऱ्यांचे खाते गोठवण्यात आलेले आहे. म्हणजेच काय तर त्या बँकेने जे काही खातं गोठवलेलं आहे, एकतर ते शेतकरी बँकेचं कर्ज नवे जुनं करायला जाईल किंवा ते खातं चालू करण्यासाठी, ते गोठवलेलं खातं चालू करण्यासाठी त्याचं व्याज भरेल. म्हणजे काय, ज्या शेतकऱ्याने बँकेचं कर्ज रेग्युलर भरेल तो शेतकरी रेग्युलरमध्ये जातो, म्हणून त्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची कर्जमाफी दिली जात नाही. आता ज्या पद्धतीने सरकार सांगते कर्जमाफीचा घोषणा करते त्याच पद्धतीने कुठेतरी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. जर बँकेचं कर्ज रेग्युलर होईल तर तो बँकेचा शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र असणार आहे. आता बँकेला ह्या गोष्टी सांगितल्यानंतर बँकेचं म्हणणं आहे की आम्हाला कोणत्याही प्रकारचं याच्यावरती देणं घेणं नाही. जर तुमचं बँक गोठवलेलं असेल, ते खातं गोठवलेलं असेल आणि जर तुम्हाला खातं चालू करायचं असेल, ती रक्कम जर काढायची असेल तर तुम्हाला बँकेचं कर्ज हे नवजुनं करावेच लागणार, अशा पद्धतीचं बँकेच्या माध्यमातून सांगितले जाते. मग शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणत्या केली जाणार? आता जे काही थकीत शेतकरी असतील हे मोजके असणार. जे काही आमदार खासदार असतील, ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून, ज्या दुकानदाराच्या माध्यमातून इन्कम टॅक्स भरला जातो ते शेतकरी यामध्ये वगळले जाणार. म्हणजे नेमकं शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्या अर्थी कर्जमाफीच्या घोषणा केल्या जातात, हे निर्लज्ज सरकार सांगते की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, परंतु शेतकऱ्यांची ही फसवणूक आहे. शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोराच होणार नाही आणि शेतकऱ्यांना परत एकदा गांजर दिलं जाऊ शकते, अशा पद्धतीच्या शंका शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारल्या जात आहेत. शेतकऱ्यांना असं वाटतंय. आता सरकार याच्यावरती काय निर्णय घेते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु शेतकऱ्यांचा जोपर्यंत उठाव होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल असं शक्य वाटत नाही. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करा.